चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम दैनंदिन आरोग्यावर लगेच दिसून येतो. आहारात सतत होणारे बदल, अपुरी झोप, पाण्याचा अभाव, जंक फूडचे अतिसेवन, पोषक तत्वाचा अभाव इत्यादी अनेक गोष्टीचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. काहींना नेहमी तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्याची सवय असते, मात्र नेहमी या पदार्थाच्या सेवनामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल वाढण्याची शक्यता असते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर आरोग्याला हानी पोहोचवण्याची शक्यता असते, ज्यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये पिवळ्या रंगाचा चिकट थर साचून राहतो. रक्तवाहिन्यामध्ये साचून राहिलेल्या चिकट थरामुळे आरोग्याला हानी पोहोचते. शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढल्यानंतर अधिक हृदयविकाराचा झटका येणे, हार्ट ब्लॉकेज, कोरोनरी आर्टरी डिझीज इत्यादी अनेक समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे दैनंदिन आहारात बदल करून शरीराला पचन होईल अशा पौष्टिक पदार्थाचे सेवन करावे. हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचा थर साचून राहिल्यामुळे हार्ट ब्लॉकेज होण्याची शक्यता असते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर शरीरात कोणती लक्षणे दिसून येतात याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. तुम्हाला ही समस्या उद्भवू लागल्यास तातडीने डॉक्टराच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक झाल्यानंतर छातीमध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. याशिवाय उलटी किंवा मळमळ होणे इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. याशिवाय शरीराची पचनक्रिया बिघडू लागते. मळमळ किंवा अपचनाची समस्या उद्भवू लागते. तातडीने या समस्या जर झाल्या तर डॉक्टराचा सल्ला घ्यावे, कारण की ह्या समस्या हार्ट ब्लॉकेजच्या असू शकतात. हार्ट ब्लॉकेज किंवा हार्ट अटॅक येण्याआधी पायामध्ये वेदना होण्यास सुरुवात होते. पायामध्ये होणाऱ्या वेदनाकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र दुर्लक्ष न करता लक्षणे दिसू लागल्यास डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार करावे. रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज तयार झाल्यानंतर कोलेस्ट्रॉलचा थर पायामध्ये साचून राहतो, ज्यामुळे पायामध्ये वेदना होणे आणि नख त्वचा पिवळी दिसू लागते. गुडघे दुखू किंवा पायामध्ये वेदना होऊ लागतात. शरीरात थकवा किंवा अशक्तपणा जाणवू लागल्यास तातडीने डॉक्टराच्या सल्ल्याने उपचार करावे. शरीरात थकवा निर्माण झाल्यानंतर अनेक लोक दुर्लक्ष करतात, मात्र दुर्लक्ष न करता उपचार करावे. नसामध्ये ब्लॉकेज झाल्यानंतर हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिकचा वेळ लागतो. याशिवाय रक्त शुद्ध करण्यास अनेक अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. हार्ट ब्लॉकेज किंवा हृदयविकाराचा झटका येण्याआधी छातीमध्ये तीव्र वेदना होऊ लागतात. या वेदनाकडे बऱ्याचदा दुर्लक्ष केले जाते, मात्र श्वास घेण्यास अडथळा निर्माण झाल्यास किंवा छातीमध्ये वेदना झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावे. रक्तवाहिन्यामध्ये कोलेस्ट्रॉलचे साचून राहिल्यानंतर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.